कोल्हापूर महापालिकेचे जलतरण तलाव, उद्यानं आणि खासबाग कुस्ती मैदान या ठिकाणी मोठ्या प्रमाणात निधी खर्च होऊनही त्यांची दुरवस्था कायम आहे. सार्वजनिक वापरासाठीची ही ठिकाणं पूर्णपणे निरुपयोगी असल्याचं कृती समितीनं निदर्शनाला आणून दिलं होतं. त्यांच्या तक्रारीनंतर महापालिका प्रशासकांनी प्रत्यक्ष पाहणीचे निर्देश दिले होते. त्यानुसार आज शहर अभियंता रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, अनुराधा वांड्रे यांच्यासह कृती समिती सदस्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी खासबाग मैदानात जुलै 2024मध्ये बसवलेलं 56 लाखांचं जम्पिंग लॉन आणि त्याआधी बसवलेलं 36 लाखांचं लॉन असे मिळून 92 लाखांचे लॉन सध्या मैदानात अस्तित्वातच नसल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला. यावेळी कृती समितीच्या सदस्यांनी शहर अभियंत्यांकडे 92 लाखांचं लॉन दाखवा अशी मागणी केली असता अभियंता मस्कर यांनी हे काम माझ्या चार्जपूर्वीचं आहे, मला काही माहिती नाही, मी माहिती घेतो असं उत्तर दिलं. यावेळी कृती समिती सदस्यांनी मैदानातील नव्या व्यासपीठासाठी निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरण्यात आल्याचं दाखवून दिलं. या कामासाठी हेरिटेज समितीची परवानगी घेतली का असा प्रश्न विचारल्यावरही अधिकारी उत्तर देऊ शकले नाहीत. दरम्यान राजर्षी शाहू महाराजांच्या नावावर शासनाचा निधी आणला जातो आणि ठेकेदार, अधिकारी, लोकप्रतिनिधींचे खिसे भरले जातात असा गंभीर आरोप कृती समितीचे अशोक पोवार यांनी केलाय. कोल्हापूर शहरामध्ये शासनानं आणलेल्या निधीचा निव्वळ उधळपट्टी करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. गतवर्षी म्हणजे जुलै 2024मध्ये खासबाग कुस्ती मैदानामध्ये 56 लाख रुपयाचे जम्पिंग लॉन केले होते. तत्पूर्वी 7-8 वर्षापूर्वी याच ठिकाणी 36 लाख रुपयाचे जम्पिंग लॉन केले होते. एकत्रित 92 लाख रुपयाचे जम्पिंग लॉन शाहू मैदानामध्ये करून खर्च पडलेले आहेत. पण गेले महिनाभर हे अधिकारी ही व्हिजिट करण्यास टाळाटाळ करत होते. आज आम्ही याविषयी अधिकारी भेट देत नाहीत म्हणून महापालिकेच्या आयुक्तांच्या कार्यालयामध्ये बोंब मारो आंदोलन जाहीर केल्यावर प्रशासन जागे झाले व आत्ता आज या ठिकाणी त्यांनी प्रत्यक्ष भेट दिली असता या ठिकाणी जम्पिंग लॉन अस्तित्वातच नसल्याचे दिसून आले. एकंदरीत कोल्हापूर शहरामध्ये राजश्री शाहू महाराजांच्या नावावर लाखो रुपयाचा निधी आणून निव्वळ अधिकारी, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधींचे खिसे भरण्यासाठी त्याची उधळपट्टी केली जात आहे असा हा प्रकार आज खुद्द शहर अभियंता यांनी मूकसंमतीनं कबूल केल्याचे या ठिकाणी आमच्या निदर्शनास आले. यावेळी व्यवस्थापक समीर महाबरी, कृती समितीचे रमेश मोरे, राजाभाऊ मालेकर, चंद्रकांत सूर्यवंशी, प्रकाश आमटे, महादेव जाधव, SN माळकर, महेश जाधव, सदानंद सुर्वे, चंद्रकांत पाटील, प्रसाद बुलबुले, कादर मलबारी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.